गंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वैष्णव तो दया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण धन धन तृणजन आपल्या जे वारकऱ्याचा आराध्य दैवत अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरराय पहिला नमस्कार करायचा, कारण कुठलंही कार्य म्हटलं की देवाला नमस्कार असावा. देवाला नमस्कार करून सुरू केलेलं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडतं म्हणून हा संप्रदायाचा प्रकार. त्या भगवान परमात्मा पंढररायाला पहिला नमस्कार करायचा आणि त्याला जे मान्य असणारे संत आहेत. संतात अनेक प्रकार आहेत बरं. काही नावाचे संत आहेत, काही आडनावाचे संत आहेत, काही राष्ट्रसंत आहेत, काही लोकमान्य संत आहेत, काही जगमान्य संत आहेत. पण देवमान्य संत जे आहेत आपल्याला त्यांना नमस्कार. त्या बाकीच्या संताचा काही उपयोग नाही. हे संत कसे तुकोबाराच्या भाषेत जर सांगायचे झालं तर पोटासाठी संत. आता कोणी बी उठतं मी संत आहे म्हणतो, आम्ही म्हणतो मी संत आहे. कशाचा संत आहे? संत चिन्हे उमटते अंगे पाहिजे का नाही? काहीच नाही. मी संत सोपं नाही, संत होणं सोपं नाही. तुकोबारायची योग्यता कमी होती का सांगा? रामेश्वर भट्टाने ती योग्यता तपासून बघितली. एका पारड्यामध्ये ब्रह्म घातलं, एका पारड्यामध्ये तुकोबारायला घातलं तर दोन्ही समान आले. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. एवढा अधिकार तुकोबारायचा असताना सुद्धा तुकोबाराय स्वतःला संत म्हणत नाही. संत कुणाला म्हणतात? ज्ञानोबाराय आधी करून जे पूर्वाश्रमीचे आहेत त्यांना तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि आता आम्ही कोणी उठतो ना आम्ही संत म्हणतो. असं आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही जास्त. वैकुंठवासी श्यामगिरी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं शताब्दी पुण्यस्मरणाच्या मगाशी आपण ऐकलं की साधू देह कसा ठेवतो. काल्याचं कीर्तन करून यायचं, आधीच 8 दिवस सांगायचं. काल्याचं कीर्तन करून यायचं, अजान वृक्षाखाली बसायचं आणि आपला देह, आपला जो आत्मा आहे तो भगवंताच्या चरणी स्थिर करायचा. सोपं काम नाही. हे काही एका दिवसात होतं का? त्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले. आणि या परिसरामध्ये हा वारकरी संप्रदाय वाढवला. ज्या चंद्रभागेच्या वळवंटामध्ये ज्ञानोबारायांनी ही भगवी पताका म्हणजे झेंडा उभा केला, आज त्याचं आपल्याला हे विशाल रूप दिसतंय. याच्या पाठीमागं सगळं श्रेय जर कोणाचं असेल तर संतांचं तर आहे, त्यात वाद नाही. पण जगद्गुरु तुकोबारायच्या पश्चात, निळोबारायच्या पश्चात हा संप्रदाय कोणी जिवंत ठेवला, कुणी जतन केला आणि कुणी वाढवला हे जर बघायचं असेल तर या फड परंपरेने वाढवलं. अनेक अशी घराणे पंढरी क्षेत्रामध्ये 8-8 पिढ्या झाल्या, 10-10 पिढ्या झाल्या, ही सेवा चालू आहे. आजकाल महाराज लोक बाई भरपूर झाले, ठेस लागली तर 1500, 10-5 म्हणत नाही, 1500 एका ठेसी गणेश ऊत आलाय. एक नामदेव महाराज होते त्या काळी 700-750 वर्षाखाली. महाराष्ट्रातल्या पंढरपुरातनं निघून घुमानपर्यंत गेले. शिखाचा जो मुख्य धर्मगुरु ग्रंथ आहे, गुरु ग्रंथ साहेब, त्याच्यामध्ये 60 ते 61 अभंग नामदेव महाराजाचे. मला नेहमी खंत वाटते 1990 साली चंद्रभागेच्या वळवंटामध्ये सगळ्या फडकऱ्यांनी मिळून एक मोठा कार्यक्रम करायचा ठरवलं. पण दुर्दैव असं निसर्गाची अवकृपा झाली. पाऊस एकाएकी पडला,
सगळा मंडप उभा केलेला पुन्हा काढावा लागला ना त्या अंबाबाई पटांगणामध्ये उभा. तर त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये एक जम्मू काश्मीरचे ग्रहस्थ आलते बरं का साहेब. आणि दुपारच्या वेळेस आम्ही आपलं स्टेजवर असं मोकळं कार्यक्रम नव्हता काय बसलो. ते आले तिथं स्टेजवर आणि त्यांना हिंदी बोलता येत होतं, मराठी बोलता येत नव्हतं. मी त्याचं भाषांतर बघतो सर. ते आल्या पहिल्यांदा त्यांनी आम्हाला जर काय म्हणले असतील तर महाराष्ट्रीयन लोक बहुत स्वार्थी हो. आम्ही म्हणलं बाबाजी आम्ही काय स्वार्थी सर. त्यांनी सांगितलं मी गेली 4-5 दिवस झालं बघतो ऐकतोय तुमच्या महाराष्ट्रामध्ये एवढे ज्ञानेश्वर महाराजापासून निळोबारायपर्यंत अनेक मोठमोठे संत होऊन गेले, पण ते सगळे संत तुमचे महाराष्ट्रातच होते. एक नामदेव महाराज फक्त पंजाबपर्यंत आले, तर घुमानपर्यंतचा प्रदेश त्यांनी सांप्रदायिक करून टाकला, पण त्यांच्या पश्चात कोणीही आलं नाही. बरं ते नाही ते नाही, निदान आता तुम्ही एवढी मोठी सगळी मोठे महाराज लोक आहात, तुमच्यातलंही कोणी वर आलं नाही. जर आला असतं उत्तर हिंदुस्थानात तर आजचा हा जम्मू काश्मीरचा विषय आणि पाकिस्तानचा विषय राहिला नसता. एवढं तुमचं महान तत्वज्ञान आहे, पण तुम्ही महाराष्ट्रापुरतं घेऊन बसला. मोठी खंत आहे संप्रदायाला. आणि आपण आपल्यातच बघतो ना आपलंच पाय ओढतो एकमेकांना. ही भूमी तर क्रांतिकाराची भूमी, राजर्षी शाहू महाराजांची. अनेक क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतले. सगळ्यांना अधिकार दिलेला तोच अधिकार म्हणजे संतांच्याकडून आलेलाच अधिकार. यारे यारे याती भलते नारी नर करावा विचार, न लगे चिंता कोणाशी. अशा या भूमीमध्ये महान भगवत भक्त येतात, आपलं कार्य करतात. कारण मोठी माणसं असतात, आपलं कार्य झालं की थांबत नाही. ज्ञानोबरायांनी अवघ्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घ्यावी, तुकोबरायांनी 40व्या वर्षी सदैव वैकुंठ गमन करावं. फक्त नामदेव महाराज दीर्घायुष्य आहे. आणि जर नामदेव महाराज नसते तर आपल्याला संत चरित्र बी कळले नसते. हे तितकंच खरं आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना हा संप्रदाय आज लागाय त्या आम्ही फड परंपरेने जिवंत ठेवला, वाढवला. पण जो शुद्ध संप्रदाय होता, मगाशीच कोणीतरी बोलता बोललं बघ, बरीच भेसळ झाली. नक्की आहे, नक्की भेसळ झाली. जे संप्रदायाचं मुख्य तत्वज्ञान आहे ते बाजूलाच राहील. काय संतांचे अभंग, संतांच्या ओव्या कमी पडल्या काय आपल्याला? म्हणून आई माझी बाप तुझा घ्यायचा आहे. काय गरज चालली? सिनेमातली गाणी घ्यायची काय गरज चालली? आणि कीर्तन म्हणजे हसवण्याचं, मनोरंजनाचं साधन नाही. माझं स्पष्ट मत आहे, कुणाला पटो न पटो, नाही पटलं तरी हरकत नाही, पटलं तरी हरकत नाही. पण आजकाल जे सगळ्या गावोगाव सक्ती बघतो, सत्तामधले गावचे पुढारी असतात, कारण वर्गणी तेच देतात. वारकरी काय बिचारे वर्गणी देणार? मग ते म्हणणार आम्ही 8 दिवस कार्यक्रमाला बी थांबत, पण वर्गणी बी द्या. मग त्यांनी काय करायचं? युट्यूब काढायचं. गतिमान युग आहे ना. मग हसवणारा महाराज कोणता आहे बघायचा आणि त्याला बोलावा मला. मग ती सांगतो माझी फी 50,000 रुपये, 25,000 रुपये, जाऊ दे द्या, आपण त्याला बोलावं. फक्त महाराजाचं नाव सांगत नाही, तुम्हाला ती ओळखून येईल. पैठणला आम्ही पायी दिंडी जात असताना 4थ्या मुक्कामाच्या जागी एका महाराजाचं कीर्तन असतं. त्यांचा ते बीजेचा उत्सव चालू असतो. आता तो रस्त्याच्या कडेला तिकडे उत्सव असतो, आम्ही गावात असतो. सगळं गाव लुटतं त्या कीर्तनाला. आजूबाजूची 5-25 खेडी येतात.
जाताना तू पुढं जातो का मी पुढं जातो, तू पुढं जातो का मी पुढं जातो करत जातात आणि येताना त्याच महाराजाला शिवाय देते. काय त्यांनी सांगितलं आम्हाला? ह्याच्यातलं गात्यातलं तर काहीच सांगितलं नाही. मग आईचं, बापाचं, पोराचं, पुरीचं, तरुणाचं, तरुणीचं असंच सांगत बसलं आणि आम्हाला शिवाय दिल्या. म्हणजे पैसे देऊन त्याच्या शिवाय खायचे तर नाही, पण त्यालाच बोलावं. कीर्तन कशासाठी? आम्हाला संतांनी मर्यादा घालून दिली, नाथ महाराजांनी मर्यादा घालून दिली. कीर्तनामध्ये काय बोलावं, काय बोलू नये. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी, संत वृंदे मनोभावे आदी वंदावी, जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरी. ही संतांच्या घरची मर्यादा आम्ही सांभाळली, पण आत्ताच्या कीर्तनकारांनी ती सगळी मोडीत काढली. त्यामुळे संप्रदाय संख्येनं वाढलाय, नाही असं म्हणत नाही मी. माझ्या लहानपणी आषाढी यात्रा किती लाखाची भरायची? 2-3 लाखाची यात्रा भरायची. आता कालची यात्रा कलेक्टरने मला विचारलं, म्हणले महाराज यात्रा किती असेल? म्हणलं तुमचा अंदाज काय सरकार? म्हणले 17-18 लाख. ठीक आहे, नाही पण म्हणले तुमचा अंदाज? आमचा अंदाज आहे म्हणले 13-14 लाख. अहो नाही म्हणले 17. म्हणले तुम्ही मोजा काय, तुम्ही 18 नाही 25 लाख म्हणा. म्हणलं आम्हाला काय घेणं आहे. म्हणजे 2-3 लाख कुठं आणि 14-15 किंवा 18 धरा ते कुठं? संख्येनं वाढला संप्रदाय, पण गुणानं कमी होत चालला. वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदाय म्हणजे काय हो? नेमकं काय? 3 संप्रदायाचं एकत्रीकरण म्हणजे वारकरी संप्रदाय. एका बाजूने नाथ संप्रदाय आहे, एका बाजूने दत्त संप्रदाय आहे आणि तिसऱ्या बाजूने चैतन्य संप्रदाय. नाथ संप्रदायामधून ज्ञानेश्वर महाराज आदी करून सगळे आहेत. मग नामदेव महाराज आले, ते सगळे झाले. दत्त संप्रदायामधून एकनाथ महाराज आले आणि चैतन्य संप्रदायामधून तुकोबराय आले. जरी संप्रदाय ते वेगळे असले तर त्या तिघांनी मिळून काय केलंय? वारकरी संप्रदाय हा एक वेगळा संप्रदाय निर्माण केला. आज जगाच्या पाठीवर जर तरुण जायचं असेल तर कुठला संप्रदाय असेल तर केवळ आणि केवळ वारकरी संप्रदाय. कारण आपल्याला संतांनी परखड भाषेमध्ये सांगितलं. तर मगाशी सांगितलं इथं विचारसागर वृत्ती प्रभाकर, महिलांचा सुद्धा सगळा झालेला आहे. सोपं नाही. विचारसागर वृत्ती प्रभाकर आळंदी संस्थेमध्ये 4-4 वर्ष राहून सुद्धा त्यांना विचारसागर वृत्ती प्रभाकर कळला. नाव ठेवतो अशातला भाग नाही, परंतु पंढरपुरामध्ये येऊन वैकुंठवासी हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज पाटील यांच्याकडे पुन्हा ते विचारसागर वृत्ती प्रभाकरचे आणि ही सगळे साखरे संप्रदाय घराण्यामधले आले. तुमचे कोल्हापूरचे यादव महाराज असतील, हरिभाऊ पाटील असतील आणि ह्या भागामध्ये जो वेदांत आला तो यादव महाराजापासून, असं माझं एक अडाणी मत सांगतो. पण एवढं जरी असलं तरी त्या लोकांनी करा विठ्ठल स्मरण हे चुकू दिलेलं नाही. वेदांतामध्ये ज्ञानाने मोक्ष मिळतो हे सांगितलंय, पण आम्हाला संतांनी एका गोष्टीतच मोक्ष मिळतो म्हणून सांगितलं. मुखी नाम हाती मोक्ष,
दुसऱ्या हातामध्ये मोक्ष मिळतो. एवढं सामर्थ्य नामचिंतनामध्ये. तुकोबरायने तर त्याच्या पुढे जाऊ शकतो. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विणवितो तुम्हाशी. तुम्हा आम्हाला विचारत नाही तुकोबराय. बाबांनो, नाव घेणारा, भगवंताचं नामचिंतन करणारा वायाला गेला असा कोण तरी सांगा. सांगा कोण आहे का? कोणाला विचारतात? संत, महंत, सिद्ध आणि ऋषी या चौघांना विचार. संतांना विचारतात, संत सांगा की नाम घेणारा वाया गेलाय. महंतांना विचारतात, जे सिद्ध झालेले आहेत त्यांनाही विचारतात आणि ऋषींनाही विचारतात. नामी तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. मला सांगा, वाल्या कोळ्याला राम म्हणता येईना कारण आयुष्यभर मारले. पण उलट नाव का म्हणले असं करते. तो म्हणला मला ते तुमचं काय म्हणता ते म्हणता येईना, मला मारा मारा म्हणता येते. नारदान सांगितलं काय हरकत नाही म्हण. 3दा मारा मारा म्हणला तर 2दा रामा रामा येत आहे. आणि परिणाम काय झाला हो त्या नामचिंतनाचा? त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि प्रभू रामचंद्र अवताराला येण्यापूर्वी रामायण लिहिलं. नवे नवे त्यांनी जसं रामायण लिहिलंय तसं प्रभूला वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतोणी दावीन नामामणी. एवढा अधिकार त्या व्यक्तीला प्राप्त होतो. मग अशा महात्म्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही सेवा आपल्याला थोडक्या वेळामध्येच पाहायचं आहे. सेवेसाठी घेतलेला आपण विश्ववंदी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा संत कोणाला म्हणावं, वैष्णव कोणाला म्हणावं, भक्त कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं याची लक्षणं सांगणारा असतात. काही गोष्टी अशा आहेत की त्या प्रमाणाने सिद्ध होतात आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या लक्षणाने सिद्ध कराव्या लागतात. आता आपलं डोकं दुखायला लागलं, आपण सांगतो बाबा त्या मेडिकलमध्ये जा आणि इंडोपार नावाची गोळी आहे. मग ती इंडोपार गोळी एका रसायनापासून तयार होत नाही, त्याच्यामध्ये 5-6 रसायनं मिसळलेले असतात. पण प्रत्येक रसायनाचं मात्रा ठरलेली आहे. कुणाचं किती मिली घ्यायचं आहे, कुणाचं किती मिली घ्यायचं आहे, कुणाचं किती ग्रॅम घ्यायचं आहे, हे सगळं ठरलेलं आहे. आणि ते सगळं ज्यावेळेस एकत्रित करू त्यावेळेस ती इंडोपार होती. आणि त्याच्यात जर कमी जास्त जर झाली तर ती चिचणीच कुठली तरी होती. म्हणजे कुठलीही गोष्ट जर सिद्ध करायची असेल तर एकतर प्रमाणाने सिद्ध होते. पण जी गोष्ट प्रमाणाने सिद्ध होत नाही अशा वेळेस लक्षण करावं लागतं. लक्षणामध्ये अनेक प्रकार आहेत, आपल्याला तेवढा वेळ नाही. एखाद्याला जर विचारलं ना, साहेब कबीर महाराजाचा मठ कुठं आहे? साहेबांनी सांगितलं नदीवर आहे, चंद्रभागेवर आहे. माझ्यासारखा धसकट उठला. वरच्या बाजूला रेल्वेचा पूल आहे, त्या रेल्वेच्या पुलापाशी गेला, तिथून पाण्यात उतरला, कमरे इतक्या पाण्यात गेला आणि ते त्या नदीच्या प्रवाहाबरोबर चालत 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 विष्णुपदापर्यंत आला. विष्णुपदापासून पुन्हा माघारी आला, पुन्हा तिथपर्यंत गेला. साहेब तिथं बसलेलीच होती. साहेबाला म्हणला, का हो साहेब, मला एवढं दमवायचं तुम्हाला काही कारण होतं का? मग काय तुमचं काय घोडं मारलं होतं का? काय तुमचं पाप केलं होतं? म्हणजे काय झालं? मी तुम्हाला कबीर महाराजाचा मठ विचारला, तुम्ही नदीवर आहे म्हणला. मी त्या रेल्वे पुलापासून विष्णुपदापर्यंत कमरेइतक्या पाण्यातनं गेलो, कमरेइतक्या पाण्याने माघारी आलो, तरी मला तो मठ कुठेच दिसला नाही. मग साहेबांनी सांगितलं, अरे येडायस काय, पाण्यावर कुठं मठ असतो का? नदीवर आहे, चंद्रभागेवर आहे, याचा अर्थ त्याच्या काठावर आहे. हा म्हटलं असं होय. म्हणजे काही गोष्टी या लक्षणाने सिद्ध होतात. आणि माणसाला जर लक्षणं माहिती असली तर माणसं फसत नाही. आणि जर लक्षणं माहिती नसली माणसं फसल्याशिवाय राहतात.
जगात सगळ्यात मोठा कोण आहे, सर्व सत्ताधीश मोठा कोण आहे जर बघायचं झालं तर आपल्याला एकच दिसेल, एक भगवान परमात्मा सगळ्यात मोठा आहे. पण नाही म्हणून त्या भगवान परमात्म्यापेक्षा सुद्धा एक वर्ग अजून मोठा आहे, तो म्हणजे संतांचा. निर्गुण निराकार असलेला भगवान परमात्म्याचा रूप, पण त्या रूपामध्ये त्याला त्याच्या ठिकाणी करमतं का? वैकुंठामध्ये देवाला करमतं का? मग तो काय करतो? सगुण साकार होतो. आणि सगुण साकार होऊन एवढा जरी वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग गोटे, ही एवढा सत्ताधीश असलेला परमात्मा, पण तो पूजा कोणाची करतो? एकदा वैकुंठामध्ये भगवान परमात्मा देवपूजा करत बसतो. त्या ठिकाणी नारद गेले, द्वारपाळाला विचारलं देव कुठं आहे? द्वारपाळाने सांगितलं देव देवपूजा करतायत. आता नारदा तुम्हाला 2 तास थांबावं लागेल, देवाची देवपूजा 2 तास काही संपत नाही. नारद म्हणले ठीक आहे, आता इतक्या लांब आलोय तर थांबणं भाग आहे. पण नारदाच्या डोक्यात चक्र सुरू झालं, सगळं जग याची पूजा करतंय. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, स्तुती शास्त्रेती ही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती. इंद्राधिक देव चंद्राधिक देव सगळे देव याची पूजा करतात, आणि हा कुणाची पूजा करतोय? नारदाच्या मनामध्ये शंकेचं काहूर निर्माण झालं. केव्हा एकदा देवाची देवपूजा संपते आणि देवाला हा प्रश्न केव्हा विचारतोय असं नारदाला. देवाची देवपूजा संपली, देवाने देवघराचं दार उघडे केलं, बाहेर आले. नारदाला विचारलं नारदा केव्हा आला? म्हणजे 2 तास झाले. काय येणे केलं? ती म्हणली ती राहू दे आधी बाजूला, माझी एक शंका आहे ती आधी सांग. म्हणले ती बघू ना तुमची शंका काय असं. नाही आधी माझ्या शंकेचं निरसन कर देवा. म्हणले ठीक आहे, काय शंका? सगळं जग तुमची पूजा करतंय, सगळ्या जगाला अधिष्ठान तुम्ही आहात, तुम्ही कोणाची पूजा करता? तुमचे देव कोण आहे? म्हणले नारदा बरं झालं तू विचारले. नारदाचा हात धरला नाही आपल्या देवघरामध्ये. बघ म्हणले हे माझे देव. नारद पराशर पुंडली सगळी संतांची मांदियाळी बघितल्यानंतर नारद चाट झाला. म्हणला देवाचे देव म्हणजे संत. आणि खरंच आहे, निवडबरात सुद्धा एका ठिकाणी सांगतात जो निर्गुण निराकार असलेला भगवान परमात्मा सगुण साकार होतो आणि संतांना दंडवत घालतो आणि त्यांची पूजा करतो. निर्गुण आकार दाता गुण
तांडव तपजोणे. कशासाठी? संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्याची तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा. मग एवढे जर संत मोठे आहेत, आपल्या व्यवहारात एक मन आहे, म्हणजे पहिल्यांदा देव मोठा होता, आता कोण झालं मोठं? संत. नाथ महाराज तर एकदा नाही त्रिवार सांगतात. कोण मोठे? साधू थोर जाना, साधू थोर जाना, त्रिवार सांगतात. त्रिवार केव्हा सांगितलं जातो? आपण सगळी शेतकरी माणसं, आपल्या शेतात भात झाला, आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण ठेवतो, बाकीचं काय करतो? आडतीला पाठवतो. आडतीला ते बीट येतं किंवा तर इकडं काय म्हणतात मला माहित नाही. तेव्हा मराठवाड्यामध्ये कुठं बीट, कुठं भाव आला म्हणतात. नाही, आडत आहे, पण त्याच्यात जे व्यापारी येतात लिलाव बोलायला, हां, त्याला तिकडं बीट म्हणतात. ते बीट आहे. मग कोणी मागितलं असेल, कोणी 1000 रुपये, कोणी 2000, कोणी 5000, कोणी 7000. तो जो पुकारणारा असतो दलाल, मग तो 7000 एक वार, 7000 एक वार, तोपर्यंत कोणीतरी 1000 रुपयावर करतो. 7001, 7001, तोपर्यंत कोणीतरी म्हणतो 10000. असं करत भाव लिलाव चढत जातो. ज्यावेळेस कोणी बोलतच नाही तर त्यावेळेस काय म्हणतो, बराच वेळ झाला तो भाव पुकारतो, 10000, 10000 एक वार, 10000 2 वार, तरी कुणीच काही बोलत नाही. म्हणल्यानंतर बोलतो 10000 3 वार टिपा अमक्याच्या नावानं. पुन्हा एखाद्याने 25000 नाही जरी दिले तरी तो देत नाही. म्हणजे त्रिवार सांगितल्या जातं. तसंच संत महात्मे त्रिवार सांगतात. जगतात मोठा कोण आहे? साधू मोठा आहे, संत मोठे आहेत, वैष्णव मोठे आहेत, भक्त मोठे. आणि मग मोठे असल्यामुळं जी वस्तू सहजासहजी मिळते तिचे डुप्लिकेट कोणी करतं का? आपल्या महाराष्ट्रात एक गाव प्रसिद्ध आहे. कुठलीही वस्तू तुम्ही आणा, त्या वस्तूची डुप्लिकेट तयार केलेली आहे. भलं मोठं एक गाव प्रसिद्ध आहे. आजकाल मेड इन इंडिया आपल्याला चालत नाही. मेड इन जपान, मेड इन अमेरिका असलं लागतं. हां, जपान, अमेरिका, चायना, तर आता ते आपोआप येते, कमी पैशात म्हणून घेते. कारण तिकडच्या वस्तू जास्त दिवस टिकतात. समजा हिरो होंडा गाडी घेतली, पूर्वीची बरं का, आत्ताची नाही. ती जपानवरनं तयार होऊन येते. सुट्टे पार्टी यायचे, इथं जोडल्या जायचे, मग तयार होते.
म्हणलं तर त्याला 10,000 15,000 रुपये जातात. पण तोच जर इंडियन घ्यायचा म्हणलं तर 1,500 रुपयात मिळतं. कारण ते गाव त्यासाठीच प्रसिद्ध आहे. उल्हासनगर कुठली वस्तू करा त्याचे डुप्लिकेट कर. तसं मग एवढे मोठे संत आहेत त्यांची डुप्लिकेट होईल, लोक फसतील. खरं आहे, फसतायत लोक. आम्हाला पालखी सोहळ्यामध्ये नेहमी अनुभव आहे. वारकऱ्याचा गंध काही वेळेस दुर्बिणीतनं बघावं लागतो, हाय का नाही कपाळाला. एवढा बारीक कोरून लावलेला माळ सुद्धा एवढी बारीक असते की ती चापचून सुद्धा सापडत नाही लोक. पण जे डुप्लिकेट झालेले आहेत ना ते वारकरी 12 ठिकाणी गंध लावतात. ते नाकाच्या शेंड्यापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत गंध लावतात. सगळ्या अंगाला गंधच फासते. वारकरी वाटचालीला नित्यनेमाची एखादे ग्रंथ बरोबर छोटा ठेवतो. शोधणे चांगला 10-5 ग्रंथ मांडून बसतो. कुठं? जिथं लोक आंघोळ करतात तिथं, पाणवट्याच्या जागेवर, विहिरीवर, कॅनालवर. पण त्याचे साथीदार आजूबाजूला असतात. लोकाला वाटतं मोठा महात्मा आहे, कोणीतरी वारकरी आहे, सज्जन ग्रहस्थ आहे, म्हणजे यांच्यासारखे जातात. बाबा मी एकटाच आहे पालखी सोहळ्यात आलेलो, माझ्या गावातलं कोणी नाही. की माझे जरा कपडे तुमच्या इथं ठेवतो, एक स्नान करून येईपर्यंत लक्ष ठेवा. तो म्हणतो काय हरकत नाही, ठेवा, चांगलं लक्ष ठेवतो. ते स्नानाला कॅनलमध्ये उतरतात. खाली बुडी मारल्याबरोबर हे साथीदाराला खून करतो. ते कपडे जातात. ते बाबा येतात, म्हणतात अहो इथं कपडे ठेवली होती होतं मी, आता मी माझ्या नित्यनेमात गुंतलो होतो, मला काय माहिती. मला सांगा फसला का नाही माणूस. म्हणजे वैष्णव सगळ्यात मोठे. ते बाह्य लक्षणाने माणसं फसू शकतात. वैष्णवाचं बाह्य लक्षण काय? गोपीचंदन उठी, तुळशीच्या माळा, हार मिरवती गळा रे, टाळ मृदंग हाई, पुष्पाचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे, किंवा उर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तया भेणे. हे वैष्णवाची बाह्य लक्षण आहे. ही गरजेची आहे, नाही असं नाही. गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा असणं, खांद्यावर भगवी पताका असणं, हे वारकऱ्याची बाह्य लक्षण आहे. पण याने माणसं फसतील. ती फसू नये म्हणून तुकोबरा या अभंगातून वैष्णवाची प्रमुख 3 लक्षणं सांगतात. आणि त्या 3 लक्षणामध्ये बाकीची सगळी लक्षणं अंतर्भूत होतात. विठाला विठाला जर लक्ष लागावं लागतं कीर्तन. दुसरीकडे लक्ष गेलं की मग असा घोटाळा. लहान आहे साजू, शिकचे लहान, चांगला वाजवते फार. मधून अजून भजन का करायचं? टाळकऱ्यांनी नाचायचंय का? हे काही येड लागलंय नाही पुढे पूर्वासुरींना. याच्या पाठीमागे शास्त्र सुद्धा आहे. मागे 2 वर्षाखाली पुण्यामध्ये डॉक्टर इनामदार म्हणून एक मोठे डॉक्टर आहेत की जे हार्टचं ऑपरेशन करतात, म्हणजे बायपास करतात. त्यांनी एक रिसर्च केला. लोकांवर रिसर्च केला आणि त्या रिसर्चच्या माध्यमातून, प्रयोगाच्या माध्यमातून त्यांना हे सिद्ध झालं की जर तुम्ही, त्यांचा कालावधी 9 मिनिटाचा, 9 मिनिटामध्ये एकाग्र चित्तानं एका ठिकाणी बसून टाळी वाजून विठ्ठल 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 जर म्हटलं तर त्या माणसाला अटॅक येत नाही. त्याची रक्ताभिसरणाची प्रक्रिया व्यवस्थित चालते, त्याचे ठोके व्यवस्थित पडतात. हे त्याचा रिसर्च आहे. मग संत काही येडे नव्हते आधीच.
700-700 वर्ष 300-300 वर्ष तुम्हाला सांगायला, पण तरी आम्हाला जमत नाही. कीर्तनात बसून सुद्धा देवाचं नाव येत नाही. मला एकदा घडलं होतं साहेब पुण्यात प्रसंग. आता पुण्यात असंच आहे. आता खरं म्हणजे मी स्टेजवर केव्हा कीर्तन करत नाही, ही पहिली वेळ आहे माझ्या आयुष्यात. एका बाजूला पुरुष असतात, एका बाजूला स्त्री असतात. आपलं म्हणलं भजन करा, टाळी वाजवा, टाळी वाजवा, देवाचं नाव घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा, लोक म्हणायचे. पण एक बाई अशी होती ती काही केलं विठ्ठलच म्हणत नव्हती. तिच्या शेजारी एक वयोवृद्ध महिला बसलेली होती. त्यांनी सांगितलं, अगं ठके म्हण ना विठ्ठल, म्हण ना विठ्ठल. पण ती काही केल्या म्हणायला तयार, पण ती म्हातारी ग बसायला तयार नाही. अगं म्हणजे देवाचं नाव घे भजनात, कीर्तनात देवाचं नाव घे. मग तिने एक शॉर्टकट वेगळा मार्ग काढला. पिंट्याचे पापा, पिंट्याचे पापा. आता तिच्या नवऱ्याचं नाव होतं विठ्ठल. मग आता देवाचं नाव विठ्ठल आहे का हिच्या नवऱ्याचंच नाव विठ्ठल आहे? तिला वाटायचं माझ्या नवऱ्याचं नाव मी कसं घेऊ एवढ्या लोकात. मग ती पिंट्याचे बाप्पा म्हणायचे. आता काय ह्याला म्हणावं बरं, असं ना का बरं, कीर्तन झाल्यावर तर जावं की गपचिप? ते बी नाही. काय पुरुष मंडळी म्हणली, बुवा एवढा बॉम्बालला. भाषा बाई कशी माहिती का बघा, बुवा एवढा 2 तास बॉम्बालला. पण नाही ना पट्ट्यानं टाळी वाजवली. नको की वाजू, माझ्या काय बापात जायचं, तुझं पुण्य जाईल. आणि या ठिकाणी मर्यादा आहे महाराज. यमाला इथं सत्ता नाही. यम धर्म सांगेत होता, तुम्हा नाही तेथे सत्ता जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. तिथं यमाची सत्ता चालत नाही. मग तुम्हाला यमाच्या सत्तेतनं जर सुटायचं असेल तर चिंतन करा. असं आपल्याला त्या विषयाकडे बी जास्त जायचं नाही. म्हणजे मोठ्या वस्तूची नक्कल होते, डुप्लिकेट होते, लोक फसतील. म्हणून तुकोबारांनी या अभंगामध्ये 3 प्रमुख लक्षणं सांगितलं. त्यातलं पहिलं लक्षण सांगितलं की अवघी देवावरी माया. दुसरं लक्षण सांगितलं तण धन तृणजन. आणि तिसरं लक्षण सांगितलं नेमा नटळे निर्धार. थोडक्या वेळामध्ये याचा आपल्याला विचार करायचा ना, आपली सेवा संपवायची. तुकोबाराय सांगतात, वैष्णव तो, संत ते, भक्त ते, दास ते, साधू ते. कोण? अवघी देवावरी माया. ज्यांची सर्वस्वी माया देवावर ते वैष्णव. साधं सोपं सरळ गणित झालं. पण माया म्हणजे काय? ब्रह्मन माया त्यातली माया नाही. माया या शब्दाचा अर्थ काय? आता माया शब्दाचे अर्थ अनेक होतात, पण त्या ठिकाणी जे घ्यायचं आहे आपल्याला, माया म्हणजे प्रेम. पण संत महात्म्याने शब्द वापरत असताना प्रेम वापरला नाही, माया शब्द वापरला. त्याला कारण आहे. जे केव्हा ना केव्हा तरी तुटल्या जातं त्याचं नाव प्रेम. आणि केव्हा कसलाही प्रसंग आला तर जे प्रेम तुटत नाही तिचं नाव माया. सोपं गणित. नवरा बायकोमध्ये असतं काय असतं? प्रेम. हा जोपर्यंत आपला पूर्ण पगार, आपल्या सगळ्या शेतीतले पैसे तिच्या हातात देतोय तोपर्यंत वा 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 माझे मालक, तुम्हाला साजूक तुपातला शिरा करू का, बदाम घालू का, मनुके घालू का, काय काय घालू. आणि ते जर द्यायचं बंद झाले की तुम्हाला नेऊन कुठं घालू. आणि मग ते एवढं विकोपाला जातं. एक काळ असा असतो, ती पत्नीनं सांगायचं, अहो तुम्ही ऑफिसवरनं लवकर या बरं का, तुम्ही उशीर केला तर मला उपाशी राहावं लागतंय.
तुम्ही चहा पिला तर मी चहा पिते, तुम्ही पाणी पिला तर मी पाणी पिते, तुम्ही खाल्लं तर मी खाते. ह्याला वाटलं काय आपल्याला पत्नी मिळाली फार सुंदर. त्यानं ऑफिसला गेले की आपलं ते बायको पुराण सुरू करायचं. सगळे कर्मचारी ऐकून ऐकून कंटाळले. काय म्हणजे ह्याचं रोजच ऐकावं लागतंय. त्यातलं एक होतं जरा चावट. ते म्हणलं बघू जरा ह्याचं काय नेमकं काय नाही. त्यानं काढली रजाने ह्याच्या घरावर पाळत ठेवली. त्याची पत्नी काय करते काय नाही. त्याला सोडायला दरवाजाच्या बाहेरपर्यंत आली. ते बॅग वगैरे त्याजवळ दिली. तो ऑफिसला गेला. ह्यानं बघितलं. गेल्यानंतर एक 5 मिनिटं ती चौपाळ्यावर बसून झोके घेतली. काय 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 पदार्थ करून खाल्ले. एक झोप काढली. दुपारी 4 वाजता चहा पिली आणि पुन्हा पतिराजाची वाट बघत बसली. की रोज त्याने बघितलं 2-4 दिवस. पण ह्याचं रामायण काय बंद व्हायचंच नाही. ऑफिसमध्ये गेलं माझी बायको इतकी चांगली, माझी बायको अशी, माझी बायको तशी, माझी बायको. त्या सवंगड्यानं सांगितलं एक काम कर, मी सांगतो तसं करू. खरंच तुझी बायको फार तुझ्यावर प्रेम करते. तर म्हणजे एक काम कर, उद्याची रजा टाक. त्यांनी रजा टाकली. फक्त मी सांगतो तसं करायचं. ठीक आहे. त्याने सांगितलं तू रोजच्या ऑफिसला बाहेर पडतो ना त्या टायमाला बाहेर पडायचं. तुझं जे काय घेऊन पडतो ते बाहेर पडायचं. बॅग वगैरे काय असेल. पण ऑफिसला जायचं नाही. माझ्याकडे यायचं. पण मी माझ्याबरोबर दिवसभर राहायचं. तो म्हणला ठीक आहे. तो ऑफिसमधनं बाहेर पडला. पत्नी पुन्हा घरात गेली. दार पुढे केलं. हा त्याला घेतलं. पूर्वीचा काळ तो धाबडाची घरं असायची. पाठीमागच्या गल्लीनं गेला आणि त्याच्या माळवदावर जाऊन बसला दोघं. त्या माळवदाला हवा उजेड येण्यासाठी ते सवणी असायची पहिले. झरोके म्हणतो आपण. त्या झरोक्यात बसला. तेवढ्याच रस्त्यानं एक ऊसवाला चालला. ऊस घ्या ऊस, देशी ऊस. 10 रुपयाला एक ऊस. त्या बाईने हात मारला. ए ऊसवाल्या मुळीवाल्या इकडे 2 ऊस दे. 20 रुपये दिले. 2 ऊस घेतले. कडा 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 खाली फोडून खाली देशी ऊस. एक चोटी काढायला गेलं तर 4-5 कांड्याची निघायची. एवढे खाल्ले. थोड्या वेळाने एक पेढेवाला आला. पेढे घ्या पेढे, सातारी कंदी पेढे. त्याच्याकडे अर्धा किलो पेढे घेतले. ते बी फस्त गेले. हे वर्ण बघतंय बरं का. हे ध्यानात ठेवा. ऊस खाल्लेलं वर्ण बघितलं. पेढे खाल्लेले वर्ण बघितलं. तेवढ्यात एक बागवान निघाला. संत्र घ्या संत्रे, नागपुरी संत्री. तीही काही घेतली. तीही खाल्ली. सगळं जे कचरा होता गोळा करून सगळा त्या कचरा कुंडीत नेऊन टाकलं. झाडून पुढून वाट बघत बसलं. मग ह्याचा रोजचा नियम. तो दारात आलेला दिसल्याबरोबर हिनं दारातनं जायचं. दारात हातातली बॅग घ्यायची, आतमध्ये ठेवायचं. त्याच्या पायातला बूट काढायचा. का अजून काय काय करायचं असेल ते करायचं. नेमका तो दरवाज्यातनं आत यायला लागला. ही दरवाज्यामध्ये उभा होती. जे एक हिसका दिला त्याला ती बॅग घ्यायला लागल्याबरोबर ती 4 ठिकाणी कोलमडून पडली. आणि जाऊन तसाच मोठा साईज सोप्यावर बसला. रागाने लाल बंद झालेला. ती पाण्याचा ग्लास घेऊन आली. पाण्याचा ग्लास पुढे केला. त्याला हाताने हाणला. ते सगळ्या घरात पाणी झालं. म्हणजे काय झालं काय तुम्हाला साहेब कोणी बोलला का? ऑफिसमध्ये काय तुमचा कोणी अपमान केला का? एवढं चिडायला काय झालंय? कारण ऑफिसचा राग माझ्यावर कशासाठी काढताय? काय झालंय मला सांगा तरी. हा काही सांगायला तयार. त्याचा रागाने लाल बंद झाला. अहो सांगा ना म्हणले. काय कोणी बोललं का? तुमच्या मित्राने अपमान केला का? तुमचे कोणी पैसे बुडवले का? काय नेमकं झालंय काय सांगा. अहो सांगायला तरी का आडे वेडे घेताय? ते म्हणला 20 रुपयाला 2. सांगायला आडेविडे काय घेताय? ते म्हणला 1/4 किलो सातारी
कंदी पेढे, ह्याला कसं काय कळलं? हिनं पाव किलो खाल्ली. म्हणजे आज काय तुमचं ताळतंत्र बरोबर दिसत नाही. म्हणलं बरोबर आहे, 40 रुपयाची संत्र. अरे बापरे, अरे काय बघते आल्यापासून सारखे धूसफूस चालले. म्हणलं 20 रुपयाचे 2 ऊस. मला सांगा, मग जो इकडं रामायण सांगत होता माझी बायको अशी आहे तशी, लगेच संध्याकाळी घटस्फोट. प्रेम नव्हतं का? आपला विषय एवढ्या प्रकारचा. प्रेम होतं, तुटल्या. 2 भावामध्ये असतंय प्रेम, असतंय केव्हा केव्हा तरी तुटल्या जातं. 2 मित्रामध्ये, 2 शेजाऱ्यामध्ये, 2 राज्यामध्ये, 2 देशामध्ये प्रेम आहे. केव्हा ना केव्हा तरी तुटल्या जात. म्हणजे तुटल्या जातं त्याचं नाव प्रेम. आणि कसलाही प्रसंग जरी आला तर जे तुटल्या जात नाही प्रेम, त्याला माया म्हणतात. मुलांना आईला सांभाळू द्या, नाही सांभाळू द्या. मुलांना आईला चांगलं म्हणू द्या, नाही म्हणू द्या. पण कुठलीही माता अशी म्हणत नाही की माझ्या पोऱ्याचं वज वाटोळ होऊ दे म्हणून. माझं पोरग कुठेही राहू दे पण आनंदात राहू दे म्हणणार. आणि जर म्हणत असेल तर आपण नक्की समजावं ती त्याची सख्खी आई नसणार, सावत्र आई असणार. कारण माया अशी निबर आहे, कठीण आहे. कसलाही प्रसंग आला तर जे तुटल्या जात नाही तिचं नाव माया. म्हणजे आईच्या आणि मुलामध्ये जे प्रेम असते ना, तिला माया म्हणतात. तसं जे वैष्णव आहेत, संत आहेत, भक्त आहेत, त्यांचं सर्वस्वी प्रेम देवावर आहे. पण ही प्रेम वस्तू अशी आहे ती दाखवता येत नाही. दाखवता येते का? आता हा मोबाईल आहे, मी दाखवू शकतो. हा पेन आहे, दाखवू शकतो. प्रेम दाखवता येत नाही. प्रेम नाही सांगता बोलता दाखवता येत नाही. ते अनुभवावं लागतं. पण तुकोबर आहे सांगतात त्यांचं प्रेम सर्वस्वी देवावर आहे. ओळखायचं कशावरून? ते दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर नाही. हुडकायची गरज नाही. तुमच्या नाही अनेक प्रमाण. कारण का तुमच्या आमच्या प्रेमाच्या सगळ्या वाटण्या झालेल्या. तुमचं आमचं प्रेम काही धन म्हणजे शरीरावर आहे, काही धन म्हणजे पैसा अडक्यावर आहे, आणि काही जन म्हणजे आप्तवर्गावर आहे का नाही? प्रत्येकाचं. मग कुणाचं प्रेम कुणावर असेल, कुणाचं प्रेम कुणावर असेल, कुणाचं कुणावर असेल. पण ह्या तिन्ही गोष्टीवर तुमचं आमचं प्रेम आहे. शरीरावर प्रेम आहे, धनावर प्रेम आहे, आणि जनावर बी प्रेम आहे. पण जे संत असतात, जे वैष्णव असतात, साधू असतात, ते शरीरावर प्रेम करत नाही. त्यांना चांगलं माहिती आहे शरीर प्रेम करण्याच्या लायकीचं नाही. बदला सर आणि आपल्या बाळाला सांगत असताना, उपदेश करताना असताना सांगते, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा,
वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा साधा रव रव दुर्गंधी रे या मंगळीचा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. मला सांगा हा देह नाशिवंत आहे, केव्हा पडेल सांगता येईल. तोंडात घास घातलाय, तो घास घशातनं खाली उतरेल का नाही एवढी शाश्वती नाही. आता आपल्याला लोक बघायला मिळतात, कोणी गोरा बघायला मिळतो, कोणी काळा बघायला मिळतो, कोणी गोरा सावळा मिळतो, कोणी ते पांढरा शुपट मिळतो. ते कशामुळे हे वरचं कातड आहे म्हणून. हे जर कातडं काढलं तर माणसाजवळ माणूस थांबल. वरी चर्म घातले रे, आतमध्ये काय कर्म कीटकाचा सांधा. एखाद्यानं जर जास्त जेवण झालं, त्याच्या आवडीचा पदार्थ असावा, जे काय असेल तो. मग आवडीचं म्हणलं की माणूस 4-2 घास जास्त खातो. आणि ते जर नाही पचलं तर मग शेजारी सारखं असं करतो, कारण दुर्गंधी. म्हणून ते शरीरावर प्रेम करतात. त्यांना माहिती आहे शरीर प्रेम करण्याच्या लायकीचं नाही. मला सांगा, कबीर महाराज काशी क्षेत्रामधून जात असताना सकाळच्या प्रहरी भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या चिंतनामध्ये मग्न होऊन निघालेले. तेवढ्याच बाजूच्या गल्लीतनं एक कुत्रा येतं, त्याच्या पिंडरीचा लचका तोडतं, कुत्रं निघून जातं. कबीर महाराज भगवंताच्या चिंतनामध्ये चालत 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 पुढे जातं. ते एका दुकानदाराने बघितलेलं असतं. तो दुकानदार धावत पळत कबीर महाराजाकडे जातो आणि त्यांच्या दंडाला धरून म्हणतो केव्हा महाराज थांबा. म्हणजे काय झालं बघा, म्हणजे तुमच्या पायाकडे सगळ्या अंगातनं शरीरातनं तुमच्या किती रक्त वाहतंय बघा. मग त्यांनी खाली पायाकडे पाहिलं तर पायातून बळबळा बळबळा रक्त वाहत आहे. म्हणजे काय झालं? काय नाही म्हणले, त्या गल्लीतनं कुत्रा आलं, त्यांनी तुमच्या पिंडरीचा लचका तोडला, गेलं निघून. जान जे बोले कुत्ता जाने चमडी जाने. भक्ता ऐसे जाणा, देहावरती उदास असतात. आणि आपण कसे या देहाला नटवण्यासाठी थटवण्यासाठी काय काय करू, काय सांगतात. आम्ही कीर्तनाला येताना आधी दाढी करून येतो, तर सकाळी केलेली असली तरी कीर्तनाला येताना दाढी करून येतो. आणि वास चांगला यावा म्हणून की 1-2 लिटर पेट्रोल अंगावर ओतून येतो. म्हणजे माणसं शरीराला नटवण्यासाठी थटवण्यासाठी फॅशनचे कपडे काय घालतात. आता एक नवीनच फॅशन निघली, फाटके कपडे घालायचे. म्हणजे देवाकडे मागणीच करायची, मला अशीच भिकाऱ्याची अवस्था दे म्हणायला. गुडघ्यावर फाट, मांडीवर फाट, कुठं अजून फाट, का तर म्हणजे फॅशन आहे. म्हणजे शरीर आपण नटवण्या थटवण्यासाठी आपलं आयुष्य घालतो. बघा तुम्ही डॉक्टरकडे जर आपण गेलो, शुगर असावी, कुठेतरी पायाला जखम झालेली असावी, डॉक्टर सांगतो महाराज तुमचा पायाचा अंगठा काढावा लागेल. महाराज सांगतात कसं हो, पायाचा अंगठा काढल्यावर मला चालता येईल का? मला हातात काटेच घ्यावे लागेल ना, कारण अंगठ्यावर सगळा भार पडतो. ठीक आहे बाबा म्हणजे तुमचं कसं मत असेल तसं बघा, पण जर पायाचा आत्ता अंगठा जर नाही काढला तर ती जखम वर जाईल, पुन्हा घोट्यातनं पाय काढावं लागेल. नाही मला माझ्या पायाचं काहीतरी औषध उपचार करा. येतो औषध, जखम वाढत जातो. घोट्यात पुन्हा गेल्यावर घोट्यातनं सांगतो, पुन्हा गेल्यावर नडगीतनं सांगतो, पुन्हा गेल्यावर गुडघ्यातनं सांगतो, पुन्हा गेल्यावर जांघेतनं सांगतो. आणि आता जर तुम्ही नाही पाय काढला तर मग तुम्हाला चौकाच्या खांद्यावर तुम्हालाच बाहेर काढावं लागलं. पण माणसाचं शरीरावर एवढं प्रेम आहे की ते प्रेम कमी करायला तयार होत नाही. पण जे संत महात्मे आहेत ते शरीरावर प्रेम करतात. तुकोबाराच्या जेवणामध्ये घडलेला प्रसंग, तुकोबाराच्या घरी त्यांचे मेहुणे आले जेवायला. आईसाहेबांनी चांगला स्वयंपाक केला, पण कधी नाही तो भाऊ घरी आल्यामुळं एक गोष्ट स्वयंपाकाच्या ह्याच्यामध्ये विसरून गेल्या. आणि तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरनं भजन करून आले, हातपाय तोंड धुतले, जेवायला बसले दोघं मेहुणे.
तुकोबराने पुंडलिक वरती हरी झाले की आपलं सुरू केलं, लहाबरे बरकतरे. मेवणा काही खायना, ह्या भाजीत चपातीचा तुकडा टाकतोय, त्या भाजीत घालतोय, त्या भाजीत घालतोय, त्या भाजीत घालतोय, त्या भाजीत घालतोय. कशातच चव नाही. कसं तरी चतकोर अर्धी खाल्ली, मेवणा उठून आपला बसला. तुकोबरायचं जेवण झालं, ढेकर दिल्या, दोघांनी हात धुतले, वसरीला बसले. आणि जिजाबाईने सगळं आवरून ज्यावेळेस जेवायला बसल्या त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलं, कशातच आपला भाऊ का जेवला नाही ते जेवायला बसल्यावर लक्षात आलं. कारण कशातच मीठ टाकलेलं नव्हतं. मग मीठ नाही म्हणल्यावर ते बेचव लागायचं. आणि जे येऊन तुकोबरावर ताशेरे काढले, साधं तुम्हाला सांगता आलं नाही की भाजीमध्ये मीठ नाही, आमटीमध्ये मीठ नाही, कोशिंबिरीत मीठ नाही, चटणीत मीठ नाही, भाज्यात मीठ नाही, सांगायला आलं नाही. तुकोबराय सांगितलं, आवले कशाला मला काय बोलते? अगं मी काय खाल्लं हेच जिथं मला कळत नाही. काय खातो आम्ही कसं या सांगा ते, ही माझी अवस्था आहे, मी काय सांगू? म्हणजे ते शरीरावर प्रेम करत, म्हणजे शरीरावर प्रेम करत नाही ते धनावर काय प्रेम करणार आहे? त्यांना चांगलं माहिती आहे धन म्हणजे सावली आहे, कधी इकडं पडेल कधी इकडं पडेल. आणि धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ आहेत भागवत माणसं. ज्याच्याजवळ भरपूर धन आहे ना, भरपूर, तुमचं आमचं द्या सोडून, तुमच्याकडे असून असून किंवा आमच्याकडे किती कोट 2 कोट, ज्याच्याकडे भरपूर आहे ते काय अंबानी अदानी काय आहेत ना ते, त्यांना विचारा, साहेब तुम्हाला झोप येते का? कशाला नाव काढताय? मग झोपीच्या 4-4 गोळ्या खातो तरी झोप येत नाही का? आणि एवढं मोठं घरात आहे का बा, एखादा चोर यायचा चोरी करून घेऊन जाईल, पहिला अनर्थ आहे. पण चोर चोरी करायला आला तो म्हणता का, साहेब आम्ही तुम्हाला शिरसाष्टांग दंडवत घालतो, तुमच्या घरामध्ये तिजोरीमध्ये जेवढं सोनं नाणं चांदी पैसा अडकाय ते आमच्या या उपरण्यामध्ये टाका, मग अजून एकदा तुम्हाला आम्ही लोटांगण घालतो, सगळं घेऊन जातो. चोर कधी म्हणतो? तो काय करतो? दरवाजा नाही उघडला तर दरवाजा तोडतो, त्याच्या हातामध्ये जे असेल, समोरनं जो कोणी आला असेल त्याला त्याच्यात हत्या होऊ शकते. मग ते चोरीचंच धन असतं, ते काही चांगल्या मार्गाला जात नाही. मग मद्यपान करणं, जुगार खेळणं, परस्त्रीगमन करणं, अशा जवळजवळ 15 अनर्थ भागवतामध्ये सांगितले. म्हणून ते धनावरही प्रेम करत नाही. पण एकानं शंका काढली, का हो महाराज तुमचे संत धनावर प्रेम करणारच नाही. म्हणलं का झालं? काय व्हायचं? म्हणजे तुमच्या संतांची अवस्था काय, भाषा काय, तुमच्या संतांची अवस्था काय? तुमच्या तुम्हीच तोंडाने सांगता, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर जागे, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती. आम्ही जर भिक्षेला गावात गेलो तर गावातल्या कुत्र्यांनी राखण आमच्या घराची करावी, गावातल्या भटक्या कुत्र्यांनी, कारण घरात काहीच नाही. एखादा चोर जर दुसरीकडनं चोरी करून आला, तो काही घेऊन आला आणि त्याच्या पाठीमागे पोलीस लागले, तर त्यांना जर दडायला आमच्या घरी आला तर त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा दया उत्पन्न व्हावी की आपण तिकडून आणले ना, त्यातलं काही टाकावं. ही तुमची अवस्था. त्यामुळे प्रेम करत नसते. त्यांच्याजवळ नव्हतंच, संताजवळ नव्हतं का? तुकोबाराने सावकारकीची घाण खतं इंद्रायणीमध्ये टाकली. पण ठीक आहे, नसेल काही, दुष्काळानं सगळं गेलं, पण त्यावेळेचे राजे असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी नजराणा पाठवला. तुकोबराने सांगितलं, देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. तुकोबराय राजांना सांगतात, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे. कोण म्हटलं हे? कोण म्हटलं?
आम्ही काय म्हणू, सोने रुपये आम्हा आणि मृतिके समान तुम्हा. पण एक ताकद त्यांच्यामध्ये अशी होती, सोन्याचे पर्वत कर्वती पाषाण अवघे राणो रान कल्पतरू. अहो नामदेवरायांनी सगळे चंद्रभागेचं वाळवंटच परिस केलं, अजून काय पाहिजे तिथं, काय कमी आहे. पण ते धनावर प्रेम करत नाही, जे शरीरावर प्रेम करत नाही, जे धनावर प्रेम करत नाही, ते जनावर काय प्रेम करणार आहे. त्यांना माहिती आहे जन कसं, जन हे सुखाचे दिले घेतले. तुम्ही कसंही वागा तुम्हाला नावं ठेवणार. एखादा जर मुलगा म्हणला ना मला लग्न करायचंय लग्न करायचंय लग्न करायचं, तरी त्यालाही नावं ठेवतं. एखादा जर मुलगा म्हटला की मला लग्न नाही करायचं, मला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून करायचंय, त्यालाही नावं ठेवतात. लग्न करायचं म्हणलं की माजलंय म्हणते, उठसूट म्हणते लग्न करायचं आणि लग्न करायचं नाही, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून राहायचं म्हणजे कशाचं करता येईल ना, पुस्तक आहे म्हणून. लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करिता झाला न पुसक. एखादा मनुष्य जर कधी कुणाच्या घरी दारी जात नसेल तर त्यालाही नावं ठेवतात. एखादा जर नेहमी जात असेल तर त्यालाही नावं ठेवतात. नेहमी जाणारा म्हणतं ह्याने आमच्या उमऱ्याला साल ठेवली नाही. भेटीसी नव जाता म्हणते हा निष्ठूर, येता जाता घर बुडवी. भेटायला नाही आला निष्ठूर आहे, दगडाच्या काळजाचा आहे म्हणतो. जाता येता यायला लागलाय, आमचं घर बुडवून टाकलं पाक, आम्हाला चहाला साखर ठेवली नाही. एखादा मनुष्य जर जास्त बोलत असेल त्यालाही नावं ठेवतात, एखादा जर कमी बोलत असेल तर त्यालाही नावं ठेवतात. बहु बोलो जाता म्हणते हवा चाळ, न बोलता म्हणते सकळ गरवी. जर बोलत नसला गर्विष्ठ आहे हो, काय बोलतच नाही आपण, किती बोला त्याच्यासमोर. कितीतरी उदाहरण आपल्याला सांगतात. आणि एवढं करून जरी भागलं नाही, प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी नावं ठेवल्याशिवाय पण शेवटी तुकोबराने शेरा दिला. लोक जैसा वोक धरविता धरेना अभक्ता जिरेना संत संग. तुम्ही काय करा आता, तुका म्हणे तुम्ही ऐका हो वचन, ऐका हो वचन. या जनाचा त्याग करा आणि भक्ती करा. लोकाला काय म्हणायचं ते म्हणून पूर्वासुरी संत महात्म्याने एवढा लोकांना त्यांना त्रास जरी दिला लोकांनी, तरी ज्ञानोबा राहायला केवढा त्रास दिला हो. मांडे भाजण्यासाठी खापर देऊ नये, गावामध्ये कुणी भिक्षा वाढू नये, इंद्रायणीचं पाणी पिऊ देऊ नये, संन्याशाची पोरं म्हणून हेटाळणी करावी. एवढं सगळं जर आपल्याला केलं तर आपण त्या माणसाला काय म्हणू, फार चांगलं केलं म्हणू का, तुझं पोट कल्याण होऊ दे म्हणू का. पण ज्या वेळेस ज्ञानोबराय म्हणतात सगळं पसायदान बघा तुम्ही, जे खळांची व्यंकटी सांडो. देवाचा कायदा दुष्टांचा नायनाट करणं, संताचा कायदा आहे दुष्टाचा दुष्टपणाचा नायनाट करणं, म्हणजे दुष्टपणा संपव. आणि असं असल्यामुळं तुकोबराय सांगतात जे वैष्णव आहेत, जे भक्त आहेत, जे महात्मा आहेत, जे साधू आहेत, ते या तिन्हीवरही प्रेम करत नाही, त्याला इतर कुठलं प्रमाण हुडकायची गरज नाही. म्हणून वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही आणि प्रमाण धन धन तृणजा विठोबार
नाही अनेक प्रमाण धरण धरण तृणजन तुकोबाराचं पहिलं लक्षात आलं, ज्याचं सर्वस्वी प्रेम देवावर आहे तो वैष्णव, तो भक्त, तो महात्मा, तो साधू. सर्वस्वी प्रेम देवावर कशावर ओळखायचं तर ते शरीराला, धनाला आणि जनाला गवता समान मानतात ते वैष्णव. हे दुसरं लक्षण आहे. जे शरीराला, धनाला आणि जनाला तृणवत मानतात ते जर वैष्णव म्हणायचं झालं तर या लक्षणाचा मध्ये एक दोष येऊ शकतो. एखाद्या मनुष्यानं जर आत्महत्या केली, मग आत्महत्या करणाऱ्या माणसाला शरीर आवडतंय का, धन आवडतंय का आणि जन तरी आवडतंय का? आणि जर आवडत असतं तर ह्याने आत्महत्या केली असती का? हे लक्षण तिकडं जाईल. म्हणून तिसरं महत्वाचं लक्षण तुकोबा आहे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की पडता जड भारी नेमान नटळे निर्धारी. कसलं जरी संकट जरी पडलं तर जो घेतलेला नियम आहे त्या नियमाला जो टळत नाही ना तो वैष्णव. वारकऱ्याचा नेम काय? हाची माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम, हीची माझी उपासना लागे संतांच्या चरणात. मग त्यातनं अनुषंगानं असेल, पंढरीची वारी असेल, भगवंताचं चिंतन असेल, भजन असेल, कीर्तन असेल, ह्या घेतलेल्या नियमाला टळत नाही.
कसलाही प्रसंग येऊ द्या, भले घरी एखादा जरी गेलेला असला तरी जे नियम आहेत ते नियम टळलेले नाहीत, आज तागायत टळले. परंपरेच्या लोकांचे टळलेले नाही. कोरोना सारखी महामारी आली, सगळं जग ठप्प झालं, महाराष्ट्र सगळा शांत झाला. काय काय जे आता नानावले जे महाराज आहेत ते त्यावेळेस वडापाव विकायला लागले, कोणी चहाचे गाडे टाकले, पण पंढरपूर शांत नव्हतं. पंढरपूरकरांनी फडकर यांनी त्यांच्या नियम जे काही नियम आहेत, वाऱ्या आहेत, त्या सगळ्या वाऱ्या यथासंग जशा आहेत तशा केल्या. फक्त संख्येची मर्यादा आली, कधी 5 माणसं असेल, कधी 4 माणसं असेल. ते करून घ्यायला समर्थ मी एकटाच. प्रशासनाने एवढी आमची दमछाक केली, रात्री म्हणले 4 वाजता तुम्ही दिंडी काढायची, आम्ही म्हणले 4 वाजता काढतो. 4च माणसात काढायची म्हणजे 4 माणसात काढतो, पण परंपरा आम्ही बाधित होऊन देणार. म्हणजे आशयानं जे असतात ते वैष्णव आहेत, भक्त आहेत, संत आहेत. हाची माझा नेम धर्म, भगवंताचं नामचिंतन जे आहे कसला जरी आता उद्या एखाद्याने सरकारनं फतवा काढू द्या, जे रामकृष्ण हरी म्हणतात ना त्यांना फासावर द्या, किती राहतील वर साहेब, किती राहतील सांगता येणार असं. म्हणून तिसरं लक्षण तुकोबाराज जे घेतलेल्या नियमाला टळत नाही ते वैष्णव. मग ते वैष्णव होण्यासाठी काही कुठली जात लागते का? अमक्याच जातीनं वैष्णव व्हावं, ब्राह्मणाने व्हावं, क्षत्रियाने व्हावं, वैश्याने व्हावं, शूद्राने व्हावं असं आहे का? म्हणून तर बघा तुम्ही 18 पगड जातीमध्ये संत होऊन गेले. ज्ञानोबारायपासून तुकोबाराय चोखोबाराय पर्यंत सगळे संत होऊन गेले. एवढंच नाही तर कबीर, मोमीन, लतिफा, मुसलमान, सेनाना, विजान, विष्णुदास, कुठले कुठले संत कुठं कुठं काय काय देवांनी त्यांची कामं केली. 2च अभंग आहेत तुकोबारायचे, उंच नीच काही नेणे भगवान हा एक अभंग आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेत. त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाला जे अभिप्रेत संत आहेत त्यांचीही नावं आहेत आणि त्यांचे काय कामं देवाने केली ती आहे. म्हणजे 18 पगड जातीमध्ये संत निर्माण झाले. सगळ्यांचा निर्वाळा काय? सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे न राहिली सोनार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. तो सगळ्याचा सुखाचा आगर आहे, सुख सागर परमानंद त्यासाठी म्हटलेला आहे. आणि असा असलेल्या त्या भगवंताच्या नामचिंतनाचा डंका आपल्यासारख्या संत महात्म्यांनी, महान वैष्णवांनी त्या सगळ्या जगभर केला. त्यांची डुप्लिकेट होऊ नये म्हणून तुकोबारा सांगतात की वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया नाही आणि प्रमाण तरण धरण तरुण. मला चांगलं माहिती आहे आता इथून पुढे जेवू नये. 2:30-3 वाजल्यापासून ही बिचारे लहान लहान बालकं उभा आहेत आणि तुम्ही सगळे उभा आहात. आम्हाला काय इथं 2 तास येऊन उभं राहायचं. सप्त्यामध्ये हीच बोंबस. टाळकरी कटाळून जाते, भजनाला कटाळतात, हरिपाठात कटाळतात, कीर्तनात बिचारे पूर्ण नाचते. चांगला हा बारका छोटा वस्ताद चांगला पकवाज वाजवतोय. ऐकणारे तृप्त होऊन ऐकतायत, काही झोपतायत, काही मधनच जातात बघलेला. ते काही ठरलेलं असतं. पण नशीब आहे तर कोणी उठून बाजूला गेलं नाही आणि कोणी झोपलं बी नाही. असं आज त्या महात्म्यांच्या निमित्तानं, हा पुण्यस्मरणाच्या निमित्त शताब्दी सोहळा असल्यामुळं विशेष असा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्याच्यामध्ये मलाही सहभागी होण्याची संधी मिळाली. नाही तर माझी इथं कुणाची ओळख नाही. माझी ओळख फक्त ह्यांची एकट्याची आणि ती बी ओळख कशी, पंढरपूरला ते कबीर महाराजाच्या मठात येत होते म्हणून ओळख. नाही तर माझा तसा इकडं अलीकडे यायचा संबंधच नाही कधी. मला आज सुद्धा कसा आलोय कुणीकडनं आलोय मला अजून बी कळलं. मी त्या दिवशी गिरी महाराजांना म्हणलं का काय ते कुर कुठं आता काय मला तर माझीच कुरकुरमध्ये काय तर व्हायची.
असो भगवान परमात्म्याने जशी बुद्धी दिली, त्या काशीगिरी महाराजांनी जशी सेवा करून घ्यायची तशी आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. ज्ञानेश्वर तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही आणि प्रमाण तण तण तृण जण तुकाराम तुकाराम Ah
फसू नये म्हणून तिन्ही प्रमाणाचं लक्षणं सांगितली. ते तिन्ही लक्षणं बरोबर सगळी लक्षणं श्यामगिरी महाराजाकडे जातात. आपण सगळ्यांना इतिहास माहिती आहे, त्यामुळे आता परत सांगायची काही वेळ नको. वेळ खूप झालेली आहे. पुन्हा इथून पुढं तुमची भोजनं आहेत आणि मलाही पंढरपूर गाठायचं. त्यामुळे झालेली सेवा त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय.